मागचा जो तुम्ही पवना लेकचा व्हिडिओ बघितला असेल त्यामध्ये मी दाखवलं होतं की आपला पोर्टेबल गॅस आणि असतो होईल का पलटी होईल. सुप्रभात मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे. काल आपला ब्लॉग एंड करायचा राहिला. मी म्हटलं होतं की मोठा ब्लॉग कधी एंड होईल आणि बीचवर गेलो, तिथे दर्शन वगैरे आपल्या देवाचं झालं, बीचवर गेलो, तिथून निघालो आणि मग रूमवर आलो आणि इतकी झोप आली होती, अक्षरशः डोळे सुजले होते हवेने, कारण बऱ्याच दिवसातून राईड केली त्यामुळे काय ते सूट नाही झालं. सो आज थोडा काय व्यवस्थित आहे. आता मस्त आंघोळ वगैरे झाली आहे. अशी काय आपली पॅकिंग आहे, ही आपली टँक बॅग आहे आणि ह्या 2 तेल बॅगचं काम आहे. सो आज आहे ना आपण गणपतीपुळेवरून निघतो आहे गोव्याकडे आणि पूर्णपणे कोस्टल रूट करणार आहे. त्याआधी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर, द इंडिया MH46 रायडर, आणि मी आहे दर्शन धुले. सो कसे आहात तुम्ही सगळे. बरेच दिवसांना आपण भेटलो आणि हा आपल्या सिरीजचा दुसरा एपिसोड आहे. सो हा आहे आपला इकडे पिलियन रूम. एकंदरीत दाखवतो. 800 पर नाईट रूम होता. ॲक्च्युली 1000 रुपये बोलला होता, पण त्यांनी 200 रुपये आणखी कमी केले. रूम कसा आहे दाखवतो एकंदरीत. इकडे मिरर वगैरे, छोटे कपाट आहेत. इकडे इंडियन कमोडमध्ये वॉशरूम आहे. तर मंडळी, बरेचसे जण आपल्या चॅनलवर नवीन असतील, जुने असतील, आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर त्याआधी सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आणखी व्हिडिओज तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांमध्ये, फॅमिलीमध्ये शेअर करत जा, जेणेकरून आणखी आपल्याला प्रोत्साहन मिळेल आणि आपला चॅनल ग्रो करेल. कारण इथून पुढे आपले मोठं ब्लॉग म्हणा किंवा ब्लॉग म्हणा थांबणार नाही आहेत. आणि सांगायचं राहिलं, कालच्या ब्लॉगमध्ये घरून निघालो तिथून गणपतीपुळेपर्यंत फेस ब्लॉग फार कमी आहे, एंडिंगला थोडासा असेल बीचवरचा. त्याच्यानंतर आज म्हटलं पहिलं सुरुवात आहे ना फेस ब्लॉगनी करूया. तिथून आपण गोव्याकडे निघणार आहे. ॲक्च्युली रूट असा घेणार आहे की आरेवारे जो आपण बीच म्हणतो त्या रूटने आपण निघणार आहे. हा बघा आजूबाजूचा परिसर छान होता. रूम सगळं झालं आहे आपलं. इथे फक्त आता बंजी वगैरे ठेवलेले आहेत, त्या घेऊन खाली गाडीवर बांधायचं आहे सगळं लगेच. आणि हा आहे आपल्या इकडं रायनॉक्स तेल एवो. तर मंडळी, कोणाकोणाला रायनॉक्स तेल एवोची जर माहिती हवी असेल तर नक्की कमेंटमध्ये कमेंट करा. सो मी तुम्हाला माहिती देऊन देईल. एक नंबर जॅकेट आहे रायनॉक्सचा. खूप कॉस्टली आहे, म्हणजे 15Kच्या आसपास येतो, 15,000. पण जॅकेट एकदम जबरदस्त आहे. फुल पॅडिंग आहे, म्हणजे एल्बो, नी, बॅक, चेस्ट सर्व पॅडिंग येतात. पण जर गरमीमध्ये जर तुम्ही म्हणाल तर फार गरम होतं, पण व्हेंटिलेशन भरपूर ठिकाणी दिलेलं आहे त्याला. हे बघा, इथे एक व्हेंटिलेशन आहे, इकडे मागे आहे, भरपूर ठिकाणी हाताला आहे, भरपूर ठिकाणी व्हेंटिलेशन आहे. पण तरीसुद्धा गरमीमध्ये हा जॅकेट वर्क नाही करत. सो आता तुम्हाला भेटतो डायरेक्ट मोटो ब्लॉगमध्ये आपल्या रस्त्याकडे. तर मंडळी, आता इथं वेल आहे इथून निघण्याची. अशी काय आपली सकू लोडेड आहे. इकडे 2 टेल बॅग, त्याच्यावर 2 पाण्याच्या बॉटल आहेत, गार्ड आहेत आणि टँक बॅग. अशी काय मस्त दिसते आपली. पुढच्या राईडच्या आधी थोडंसं मॉडिफिकेशन असणार आहे, हे आपण चेंज करणार आहोत. आणि आता इथून निघतो. हे घे हातामध्ये, पुढे येते तू. मंदिराच्या इकडून थोडासा युटर्न मारतो, तुम्हाला एक झलक दाखवतो मंदिराची. तिथून मंदिराच्या एंट्रन्सवरून दर्शन घेऊन तिथून आपण रिटर्न निघणार आहोत. चल बस. नाही, मंडळी असा काय परिसर आहे आपला गणपतीपुळेचा. जर तुम्ही येत असाल तर मस्तपैकी येत जा, पण इतर वारी या, शनिवार रविवार येऊ नका, कारण शनिवार रविवार गर्दी असते. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वेळी लवकर येऊ द्या आम्हाला तुमच्या भेटीला. मागे बघ. मंडळी आता 2 घोट तंदुरुस्ती आहे. इथे चहा पितो
आणि मग निघतो. हो, मस्तपैकी चहा पिऊन झालेला आहे आपला. छान वाटलं, गवती चहा होता. आणि आता वेल इथून निघण्याची. किती वाजलेत रे? 8:30 झालेत. 250 to 260 किलोमीटर आहे आपलं गोवा इथून, जो आमचा हॉटेल स्टे आहे. 2023मध्ये मी गोवा राईड केली होती. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आहात तर तो व्लॉग नक्की बघा. तुला जागा होते ना व्यवस्थित? बायकोला पहिलं विचारायला लागतं बाबा जागा होते का नाही होते, नाही ते किरकिर चालू होते. तर मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर, द इंडिया MH46 रायडर मराठी मोटो ब्लॉगर. आणि मी आहे दर्शन धुले. आज आपण निघालो आहे गोव्याकडे, गणपतीपुलेवरून. आपल्या राईडचा आहे दुसरा दिवस आणि आजचे आहेत 250 किलोमीटर. कशी वाटली कॉमेंट्री आपली? ठोको लाईक. आता आपण सध्या जातोय आरेवारे बीचकडून. मॅप सेट करायला लागणार आहे थोडं पुढे गेल्यावर. माझ्या राईट साईडला मस्त असा अथांग शांत एकदम निव्वळ काळ्या पाण्याचा समुद्र आहे. आजचा डे आपला कोस्टल राईडचा होणार आहे. मी जातो इथून उडी मारतो. जाऊ का? हां, तांगड्या पसतात का आपल्या? तांगड्या हां, बाईक घेऊन जाणारे तांगड्या पोचतात का? हे रस्ते मस्त आहेत ना? हे रस्ते भारी आहेत ना? कोकणातले रस्तेच मस्त आहेत. हां हां, बायकोला काहीतरी आवडलं बाबा, आणल्यासारखे नजारे मस्त आहेत. मस्त अरे बीचकडून एकदम छान सुंदर असं सकाळ आहे. मस्त सुरुवात झाली आहे दिवसाची आजची. आणि इथून आपल्या प्रवासाचं जसं मी म्हटलं 270 किलोमीटर समथिंग आहे. हेलिपॅड. हां, आयुष्य संतुष्ट आहे मित्रांनो. संतुष्ट असा 9 to 5 जॉब आहे, पण ठीक आहे, ते केल्याशिवाय कोणाचं घर चालत नाही. आणि जिच्याशी लग्न करायची इच्छा होती तिच्याशी लग्न झालं, हे सेकंड खुशी आहे. आणि थर्ड आणि ती सर्वात मोठी खुशी जी पहिल्यापासून माझ्या आयुष्यात आहे ती म्हणजे माझी सकू, जी मला असा चांगल्या ठिकाणी घेऊन जाते. बीचकडे थोडासा जाऊ. देखो ना आँखों से. समुद्रकिनारा पण इकडं आहे ना, मला असं वाटतं घाण पाणी येत असेल. एवढा जो भाग आहे बघ, असं वाटतंय हे आजूबाजूचं आहे बघून. सध्या आम्ही आहोत आरेवारे बीचला आणि आपली सकू तिकडे उभी आहे. इकडे दिसते का? हां, इथं उभी आहे. कशी तरी आणली. हिला म्हटलं तू उतर. मी पण कधी आलो नव्हतो, इथून बऱ्याचदा पास झालो आहे मागच्या ह्या रूटने. गावखडी बीचचा जो रूट आहे ना, सर्वांना फेमस माहीत असेल. बऱ्याचशा रील व्हायरल आहे इंस्टाग्रामवरती गावखडी बीचच्या. इथून जातो नेहमी, पण काय आपल्याला काय येणं जाणं काही इकडे झालं नाही. पण यावेळेस म्हटलं चल जाऊया, ही आहे सोबत. तर हिला बघायचं होतं आरेवारे बीच, जो रीलमध्ये दाखवतात तो. सुंदर आहे, जास्त काय क्राऊड नाही. चला निघूया आपण. तर आता वेळ आहे इथून निघण्याची, कारण आपला प्रवास लांबचा आहे आजचा. पण हे झरी विनायक मंदिर भाट्टे.
आयुष्य सुंदर आहे, फक्त असं बाहेर पडायला मिळालं पाहिजे. बाहेर पडलं ना मनसोक्त जगता येतं. थोडंसं प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये आहे ना कुठला ना कुठला स्ट्रेस आहे ते कमी होऊन जातं. तर असं थोडं बाहेर पडत जा, फिरत जा, बरं वाटतं. जेणेकरून विठ्ठला पांडुरंगा पाठीशी उभा राहा कायम. प्रत्येक प्रवास आपला सुखरूप होऊ दे. जसं मी सांगितलं कालच्या ब्लॉगमध्ये पण की गणपतीपुळे तिथून गोवा करणार आहोत, पण आमचं ते कन्फर्म नव्हतं. कारण स्नेहाची माझ्यासोबत मोठी राईड ही पहिलीच आहे. त्यामुळे म्हटलं हिला ॲडजस्ट होईल नाही होईल, पण तिच्यापेक्षा जास्त ॲक्च्युली मी दमलो. ती बोलते मी एवढं काय दमलो नाही, व्यवस्थित आहे, अंग वगैरे नॉर्मली दुखतं आहे. आणि मोस्टली बाईक राईड जर तुम्ही करताय तर तुमचं अंग स्लाइटली दुखणारच आहे, कारण प्रत्येक रस्ता काय व्यवस्थित नसतोच. पण कोकणामध्ये बऱ्यापैकी रस्ते चांगले आहेत, तर काय हरकत नाही आहे. त्यामुळे तिला एवढा काय त्रास झाला नाही. ड्रॉपबॉक्स येणार आहे थोड्या दिवसात. गाडीमध्ये आणखी काही मॉडिफिकेशन करणार आहे. एक मोठी राईड प्लॅन करतो आहे. मोठी राईड म्हणल्यावर बरेचसे जे आपले सबस्क्रायबर आहेत त्यांना समजून जाईलच मोठी राईड म्हणजे कुठली असणार आहे ती. तर मंडळी सध्या आहेत MH/4 कोस्टल रूट जो गोवाकडून जातो, आणि सध्या नाश्ता करतो आहे. सध्या हलका फुलकाच नाश्ता करायचा, कारण दुपारी आमचं जेवण बनवायचं प्लॅन आहे. कॅमेरा अँगल किती व्यवस्थित आहे का माहीत नाही. सगळा नाश्ता आहे, फटाफट नाश्ता करतो आणि पुन्हा रस्त्यावर भेटतो तुम्हाला. 8 वाजता निघल्यापासून 40 किलोमीटर क्रॉस केला आहे. बिकॉज त्यात एक चहा आणि वडापाव, थोडासा नाश्ता गरजेचा आहे सकाळी सकाळी, कारण पोटात कावले ओरडत होते. म्हटलं नाश्ता करू दे. राजापूर 54, सॉरी नाही वाचायला भेटलं. आता आपण तल कोकणाकडून गोव्याकडे जातो आहे, पण रस्ता जर व्यवस्थित भेटला तर, नाहीतर मध्येच हायवेला डायव्हर्ट होऊन जाईल. 2 आंबे काढून आणलेत समोरच्या आंब्यावरून. जेवणाशी खायची सोय झाली आहे. ह्याच्यातच टाकू ना. आपल्याकडे आहे पोर्टेबल स्टोव. तर विचार असा आहे की आता जेवढं शक्य होईल तेवढं आपण स्वतःच बनवून खायचं, कारण सगळं सोबत आहे आपल्या. ब्लॉगमध्ये ते तुम्हाला हळूहळू दिसेलच. आपले ब्लॉग आणखी ॲडव्हेंचर होत जाणार आहेत, कारण इथून पुढे आपलं जेवण वगैरे नॉर्मल नाश्ता करायचा बाहेर, पण जे जेवण होणार आहे ना ते आपण स्वतःच बनवून खाणार आहेत. आता त्याच्यासाठी 2 आंबे तोडले, मस्त छोटे छोटे होते, मस्त कोय असेल त्यांच्यामध्ये. मंडळी आत्ता आलो आपण गावखडी बीच. दॅट्स द पॉईंट. हा आहे व्हायरल गावखडी बीच. हा बघ. नमस्कार मंडळी, गोव्यापासून 89 किलोमीटर अलीकडेच थांबलो आहे आम्ही. थोडंसं बंद टपरी दिसली एक, तिथे थांबलो आहे. तर इथून आम्हाला 89 किलोमीटर आणखी गोवा बाकी आहे. आणि म्हटलं काहीतरी आपलं जेवणाचं बघून घ्या, कारण सकाळी वडापाव खाल्ला आणि आता मध्ये एक लस्सी पिली होती. त्याच्यानंतर आम्ही काही खाल्लं नाही, पिलं नाही. सो आम्ही मॅगी आणि थोडासा अंडा घेतले, 2 अंडे घेतले. 2 अंडा तर मी खाणार आहे, मॅगी स्नेहा खाणार आहे. आणि इथून आमचं 90 किलोमीटर पकडा बाकी आहे. काहीतरी ओरसगाव असं नाव आहे, तिथे थांबलो आहे आम्ही. इकडे बघा जरा, असा काय चालू आहे आमचा मेन्यू. मागचा जो तुम्ही पवना लेकचा व्हिडिओ बघितला असेल त्यामध्ये मी दाखवलं होतं की आपला पोर्टेबल गॅस आणि असतो. होईल का पलटी होईल? बजेटमध्ये जर राईड करायची असेल तर बायकोला पाठी घेऊन यायचं, तर बजेटमध्ये राईड होते, एकदम बजेटमध्ये राईड. कालपासून आमचे 1000 रुपये सुद्धा खर्च नाही झाले, फक्त आपल्या सखोला पेट्रोलला जो खर्च होतो ते. आजूबाजूचा परिसर दाखवतो, हा बघा हायवे समोर. अशा काय परिस्थिती आहेत. आणि सखोला पण अशी मागे आतमध्ये टाकले मस्त. हे जे तुम्हाला सामान दिसतंय ते आम्ही घरूनच कॅरी केलं होतं, ते आपल्याला आणायची गरज नाही. फक्त आम्ही रस्त्यामध्ये आपला तेल घेतला जो आपण खाण्यासाठी वापरत होतो. मंडळी
अशी काय दुपारच्या जेवणाची सोय आहे. बायको तिकडे मॅगी घेते, मी ऑमलेट घेतला आहे. मंडळी असा काय मेन्यू आहे. इकडे आहे मॅगी आणि इकडे आहे आपला ऑमलेट. मस्तपैकी आता खाऊन घेतो आणि पुन्हा रस्त्यावर भेटतो तुम्हाला. इथून 90 किलोमीटर आहे, 1 तासाच्या वर आपला टाईम जाणार आहे. तर मंडळी हा आहे ऑरेंज हाऊस. एकंदरीत रूम वगैरे दाखवतो तुम्हाला मी. हाँ 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 सर, आपके ऑरेंज हाउस जो होटल है ना, हाँ उसके बाहर ही था. आपसे कांटेक्ट हुआ था व्हाट्सएप पे 2 दिन पहले. ओके.